एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे. एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे. तर त्याचा परिघ किती? एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे. तर त्याचा परिघ किती? बघा आता परिघ काय दिलाय, वर्तुळाचा काय दिलाय, व्यास दिलाय. व्यास दिलेला असेल तर काय सूत्र आहे, परिघ कसा काढायचा? व्यास दिलेला असेल तर पाय गुणिले व्यास, पाय डी. बघा परिघ, हे परिघ कसा काढायचा? पाय गुणिले डायमीटर म्हणजे व्यास, पाय डी हे सूत्र आहे. एकदम सोपं. बघा काय आता मग पायची किंमत किती? 22/7 आणि व्यास किती दिलाय? किती? 14. मग काय आलं बघा, हे 7 ने 14 ला भाग लावा, कितीचा जातो? 7 एके 7, 7 दुने 14 आणि 22 दुने 44 सेंटीमीटर एवढा परिघ असेल. 44 सेंटीमीटर एवढा त्याचा परिघ असेल. घ्या पुढचं गणित. हे फक्त सूत्र लक्षात ठेवायचं. व्यास जर दिलेला असेल तर परिघ कसा काढायचा? पाय डी, पाय गुणिले व्यास. घ्या एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. तर त्याचा परिघ किती? बघा त्रिज्या दिलेली असेल तर कसा काढायचा? परिघ कसा काढणार? काय सूत्र रे? 2 पाय आर, 2 पाय आर आहे का नाही? 2 गुणिले पाय गुणिले त्रिज्या. हे काय तुम्हाला माहिती? आता मग डी च्या ऐवजी काय लिहिलंय? 2R. म्हणजे तुम्हाला माहिती व्यास त्रिज्येच्या किती पट असतो? किती पट असतो? दुप्पट. म्हणून इथलं डी निघाला आणि 2R आलं आहे का नाही? 2R म्हणजे त्रिज्या गुणिले 2 आहे का नाही? व्यास जर दिलेला असेल तर सूत्र पाय डी आणि त्रिज्या दिलेली असेल तर 2 पाय आर. बघा मग काय आता हे 2 पायची किंमत किती? 22/7 आणि त्रिज्या किती? 21. ही त्रिज्या 21 सेंटीमीटर. लावा भाग, 7 एके 7, 7 त्रिक 21. बघा आता हे 22 त्रिक 66 गुणिले 2 किती येणार? 132 सेंटीमीटर. किती येणार? हे 132 सेंटीमीटर एवढा परिघ येणार. घ्या पुढचं गणित. एका वर्तुळाचा परिघ एका वर्तुळाचा परिघ 110 सेंटीमीटर आहे. एका वर्तुळाचा परिघ 110 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाचा व्यास किती? तर त्या वर्तुळाचा व्यास किती? काय आलं उत्तर? बघा काय दिलंय आता? परिघ दिलाय आणि व्यास विचारलाय. मग काय दिलं होतं? व्यास दिला होता आणि परिघ विचारला होता. तेच सूत्र तर तेच आहे की नाही?
परीघ बरोबर काय, वर्तुळाचा परीघ बरोबर पाय डी. हे का नाही. आता आपल्याला डी ची किंमत काढायची, डायमीटर व्यास काढायचा आहे. बघा परीघ किती दिलाय, 110. परीघ आहे 110 सेंटीमीटर. पाय 22/7 आणि आपल्याला डी ची किंमत काढायची. ह्या बघा डी ची किंमत, आता हे 22/7 बरोबर चिन्हाच्या अलीकडे घेऊन या. आलं तर त्याचा काय होणार, व्यस्त होणार. छेदातली संख्या अंशात जाणार आणि अंशातली संख्या छेदात येणार. मग हे असं होणार, 110 गुणिले 7/22 बरोबर व्यास. आपल्याला हा व्यास काढायचा आहे, डी ची किंमत काढायची. लवा भाग, 22च्या पाड्यात 110 आहे का, 22 पंचे 110, 22 एके 22, 22 पंचे 110. काय आली मग, डी म्हणजेच व्यास. काय आली व्यासाची किंमत, किती आला व्यास, 5×7 35 सेंटीमीटर. व्यास किती आला, 35 सेंटीमीटर इतका व्यास आला. एका वर्तुळाचा परीघ, एका वर्तुळाचा परीघ 176 सेंटीमीटर आहे. एका वर्तुळाचा परीघ 176 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती, काय आलं उत्तर, बघा. चला आता काय दिलंय, परीघ दिलाय आणि काय शोधायचंय, बोल नको रे. परीघ दिलेला आहे आणि काय शोधायचंय, त्रिज्या. बघा मग परीघ बरोबर काय, त्रिज्या म्हणल्यावर सूत्र काय आहे का नाही, 2πr. 2πr आहे का नाही. बघा आता परीघ किती आहे, 176. परीघ आहे 176 बरोबर 2 गुणिले हे काय, 22/7 आणि त्रिज्या शोधायची आहे. काय शोधायची आहे, त्रिज्या. बघा मग हे त्रिज्या बरोबर हे काढा. आता 176 गुणिले हे पलीकडे गेलं तर काय होणार, 7 कुठं जाईल, अंशात. आणि हे 2 गुणिले 22 कुठं जाईल, छेदात जाईल. लावा भाग. आता इथं काय, 2 ने भाग लावा, 2×8 16 आणि 2×8 16. 22 ने भाग जातो का 88 ला, कितीचा, 4चा. 22 एके 22, 22 चोक 88, 4×7 28. किती त्रिज्या असेल, 28 सेंटीमीटर त्रिज्या असेल. त्या वर्तुळाची त्रिज्या असेल 28 सेंटीमीटर.